चला तर आज आपण बनवूया चविष्ट अशी कांद्याची चटणी। त्यासाठी हे 2 कांदे घेतलेत, ते कट करून घेऊया। कांदे असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आणि अगदी 5 मिनिटात होते, करायला काहीच वेळ लागत नाही। तर एक मिक्सरचं भांड घेऊया, त्यात हे आपण कट केलेला कांदा ऍड करूया। हे सुके खोबऱ्याचे काप आहेत ते ऍड करूया। हे 2 चिंचेचे तुकडे आहेत ते ऍड करूया। हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालतं। 5-7 लसूण पाकळ्या आणि 2 चमचे लाल तिखट। तिखट तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता। 1 चमचाभर जिरे ऍड करूया आणि चवीपुरतं मीठ। हे सगळं मिक्सर करून घ्यायचं आणि यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, तसंच मोठं मिक्सर कर। हे बघा, ह्या प्रकारे बारीक करायचं असं, एवढं खूप जास्त बारीक करायचं नाही। आता आपण फोडणीची तयारी करूया। ह्यात तेल ऍड करूया, 1 चमचाभर मोहरी आणि कढीपाला ऍड करूया। ती फोडणी ह्यात ऍड करूया आणि मिक्स करून घेऊया छान। बघा, आपली झटकीपट चटणी झाली तयार। तुम्ही भातासोबत पण तोंडी लावू शकता, चपाती सोबत खाऊ शकता, भाकरी सोबत खाऊ शकता, छानच लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।